दशावताराचा कालावधी म्हणजे त्याची सुरुवात आणि त्याचा म्हणजे एकंदरीत या सगळ्याचा कालावधी आपल्याला नक्की नाही सांगता येणार. ओके. कारण ही अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे. म्हणजे जेव्हा 4 वेद ब्रह्मदेवाने तयार केले हा तेव्हा 4 वेदापैकी सामवेदात कला हा यांचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. आणि त्यात दशावताराचा उल्लेख आहे. हम्म. त्यामुळे त्याची कालमर्यादा कधीपासूनची आपल्याला नक्की निश्चित नाही करता येणार. दुसरी गोष्ट, कोकणात ती कशी पोचली. हम्म. कधी कधी या दशावतार कलेबद्दल विस्तृत बोलताना असं म्हटलं जातं की कर्नाटकातला यक्षगान जो प्रकार आहे हा त्या यक्षगान प्रकारातून दशावतार कला ही कोकणात आली. अच्छा. साप चुकीचा आहे. हम्म. कारण यक्षगान आणि कोकणातली ही दशावतार लोककला हम्म. यांचं जर अगदी बारीक निरीक्षण केलं तर ते अगदी त्यांच्यात काही स्वरूपात साम्य आहे. हम्म. पण ही त्याच्यातून जन्माला आलेली ही जी कला आहे असं म्हटलं जातं हम्म. ते आपल्याला सत्य आपल्या डोळ्यासमोर येईल.